लाडक्या बहिणींचं सरकारी योजना चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर आता लाडक्या बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता आलेला आहे। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे की 10वा हप्ता कधी मिळणार। तर आज मी तुम्हाला फिक्स तारीख सांगणार आहे लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार। तर आतापर्यंत ज्या महिलांना 8वा 9वा हप्ता आला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला 8वा 9वा हप्ता आलेला आहे। आणि ज्या महिलांना नाही आला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे नाही आला हप्ता मला। कोणत्या महिन्याचा नाही आला ते सुद्धा मेन्शन करायचं आहे। आणि ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की 2100 रुपये आम्हाला पाहिजे नाही। आणि तो मेसेज जास्तीत जास्त आपण पुढे शेअर करू, म्हणजे आपला व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढी कमेंट पुढे शेअर होणार आहे। तर ही काळजी घ्यायची आहे। तर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 10वा हप्ता कधी मिळणार यावर महिलांची खूप प्रतीक्षा आहे। महायुती सरकारची महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना थेट बँकेत त्यांच्या खात्यामध्ये दर महिने 1500 रुपये जमा होत आलेले आहे। आता महिलांना 10वा हप्ता कधी मिळणार त्यावर खूप सारे प्रश्न उद्भव होत आहे। आणि त्यांना असं वाटतं की 10वा हप्ता जे आहे ते 2100 रुपयाचा पडणार आहे। ते सुद्धा आपण इथे क्लिअर करू। खात्यामध्ये दर महिने 1500 रुपये जमा करण्यात येत आहे। आतापर्यंत एकूण 9 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार यावर सगळ्यांची नजर आहे। आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कितीचा पडणार, 1500चा पडणार की 2100 रुपयाचा पडणार, त्यावर पण खूप महिला उत्कृष्ट आहे। तर अशी कित्येक महिला आहे ज्यांना एक पण हप्ता मिळाला नाही। तर ते कशामुळे मिळालं नाही ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे किंवा मध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप करू नका। आता तुम्ही जे आधार लिंक आहे त्यावर लक्ष द्या, बँकेत आधार लिंक आहे की नाही ते बघा आणि ते आधार लिंक करून घ्या, त्यानंतर तुम्हाला पैसे येणे चालू होणार आहे। तर लाडकी बहीण योजना ही आमच्या केवळ आर्थिक मदत नाही तर अनेक जगण्याचा आधार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्ते म्हणजे 13,500 रुपये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, मार्च आतापर्यंत एवढे हप्ते प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा नसेल झाले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कोणता महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि जेवढी मदत होईल तेवढी आम्ही मदत करणार आहोत, म्हणून प्रत्येक महिलाने आपला व्हिडिओ शेअर पण करायचा आहे। आणि नाही आला असेल हप्ता तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आम्ही जेवढी मदत होत आहे तेवढी आम्ही मदत करत आहोत। आणि माझी लाडकी बहीण योजनेत जे साईट दिलेली आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही अर्ज करा की मला ह्या महिन्याचा हप्ता आलेला नाही, आणि ते गव्हर्नमेंट चेक करेल की का आला नाही, नंतर तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल। तर महिलांना आर्थिक स्वातंत्र्य सोबतच आरोग्य व पोषण मध्ये सुधारणा करून कुटुंबातली महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजना उद्देश आहे। या योजनेत 2.5 कोटीहून अधिक महिला लाभ मिळत आहे। महिला दिनाच्या दिवशी फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर आता लाडक्या बहिणीला वाटते की जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो सुद्धा लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा। तर ते जमा तर होणार आहे, त्यासाठी तुम्ही काळजी करू नका। तुम्ही पात्र असेल तर तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही। तर अशा महिलांना ही योजना आहे ती योजना चालूच राहणार आहे, कुठंच बंद होणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं आहे। आणि ज्या महिलांना सुद्धा अजून तुम्ही अर्ज केला नसेल तर लाडक्या बहिणींच्या साईटवर जाऊन अर्ज करा, आणि ते नक्कीच गव्हर्नमेंट तुमची दखल घेणार आहे। आणि काही टेक्निकल इश्यू असेल तर त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणीने आता टेन्शन घ्यायचं नाही। आपले जेवढी व्हिडिओ येत आहे तेवढे रिअल आहे, आपण कोणताही फसवणूक करत नाही आहोत। तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता। आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे। 6 एप्रिल रोजी श्री रामनवमी आहे, त्यामुळे 5
तारखेपासून म्हणजे 5 एप्रिलपासून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू होणार आहे असं अंदाजा आहे. फिक्स तारीख सांगितली नाही. असं बघायला गेलं तर तिसरा हप्ता किंवा चौथा हप्त्यामध्ये पैसे टाकण्यात येत आहे. म्हणजे तिसरा वीक किंवा चौथा वीकमध्ये पैसे टाकणे सुरू होत आहे. आतापर्यंत तेच झालेलं, पण फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता नाही मिळाला म्हणून तुम्हाला महिला दिनाच्या दिवशी भेट स्वरूपे देण्यात आला आहे. तर 15 एप्रिल व कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तमान येत आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिसरा वीक किंवा चौथा वीक ह्या 2 वीकच्या आतच तुम्हाला पैसे येणार, त्या अगोदर पैसे येणार नाही. म्हणजे ही जी बाहेर अफवा पसरत आहे त्यावर लक्ष देऊ नका. तुम्हाला मी फिक्स तारीख सांगितली आहे, तिसरा वीक किंवा चौथा वीक ह्या 2 वीकच्या आतमध्ये तुम्हाला पैसे मिळेल. तर ही होती आजची खूप मोठी महत्त्वाची गुड न्यूज. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ जेवढाच शेअर होईल तेवढा शेअर करा. त्या महिलांपर्यंत ज्यांना अजून सुद्धा एक पण हप्ता आलेला नाही त्या महिलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. आणि ज्या महिलांना अजून सुद्धा पैसे आलेले नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे कसा अर्ज करायचा आहे आणि कशी ॲप्लिकेशन द्यायची आहे ते सुद्धा सांगणार आहे मी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला भेटणार आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जेवढा शेअर होईल तेवढा त्या महिलांपर्यंत पोहोचवा ज्यांना अजून सुद्धा पैसे भेटले नाही त्या महिलांपर्यंत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.